नमस्कार, मी कामाक्षी बर्वे, बर्वा स्किन थेरपी कडून. आजच्या बोल बर्वाच्या भागामध्ये आपण ज्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत त्या आहेत वंदना करंबेळकर. मूळच्या राजापूरच्या, कार्यक्षेत्र सावंतवाडी. वयाच्या 48व्या वर्षापर्यंत स्टेट बँकेची अगदी इमाने इतबारे केलेली नोकरी, पण मनातली सामाजिक कामाची आवड काही स्वस्थ बसून देत नव्हती. नोकरी चालू असतानाच सोशल वर्कशी संबंधित बालभवन पुणे चा 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक कोर्स आहे, तो कोर्स केला आणि तिथून आयुष्याला कलाटणी मिळाली असं म्हणायला नक्की हरकत नाही आहे. वैयक्तिक काम हे 97 पासून त्यांचं चालू होतच, पण नोकरी आणि सामाजिक काम याचा तेव्हा बॅलन्स साधला जात होता. 2008च्या डिसेंबरमध्ये स्टेट बँकेची पूर्ण वेळची नोकरी सोडून दिली आणि सामाजिक कामामध्ये त्यांनी फुलफ्लेज काम करायला सुरुवात केली. 22 वर्ष आज त्या या सामाजिक कामामध्ये आहेत. निरामय या संस्थेच्या माध्यमातून कोलगाव सावंतवाडीपासून 5 किलोमीटरवरती कोलगाव हे एक छोटंसं गाव आहे, तिथे निरामय ही संस्था चालते. त्या निरामय या संस्थेकडून नेमकं कोणतं काम केलं जातं आणि कोणत्या विषयात, या संदर्भात आपण आज वंदनाताईंशी बोलणार आहोत. वंदनाताई, आमच्या बोल पर्वाच्या या प्लॅटफॉर्मवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. मला पहिलाच प्रश्न तुम्हाला असा विचारावासा वाटेल की निरामय ही संस्था तुम्ही सुरू केलेली नाहीये असं तुम्ही म्हणालात, पण मग ही सुरू झाली तर कोणाच्या प्रेरणेने आणि संस्था चालू करण्याचा हेतू नेमका होता कोणता? मी ही संस्था चालू केली डॉक्टर शालिनी सबनीस, ज्या गायनेकॉलॉजिस्ट होत्या त्यांच्या बरोबर. त्या वरळीला त्यांचं हॉस्पिटल आहे आणि त्यांचं मूळ गाव कोलगाव. त्या त्यांच्या कुटुंबातल्या पहिली डॉक्टर मुलगी आणि म्हणून त्यांच्या वडिलांची इच्छा अशी होती की त्यांचं जे मूळ गाव कोलगाव आहे त्या गावातल्या लोकांसाठी आरोग्य विषयक तिने काम करावं, भविष्यात का होईना पण करावं अशी इच्छा होती. त्यामुळे खरी मूळ प्रेरणा ही डॉक्टर सबनीस यांच्या वडिलांची. आणि म्हणून मग योगायोगाने शालिताईंची, त्यांचं नाव डॉक्टर शालिनी सबनीस, आम्ही त्यांना प्रेमाने शालिताई म्हणतो, तर शालिताईंची आणि माझी एका सामाजिक कार्यक्रमात ओळख झाली आणि मग तिथून त्याची प्रक्रिया सुरू झाली. ही गोष्ट 1998 मधली. बर. म्हणजे 1998 पासून ज्या गोष्टींची बीज रुजत गेली होती ती संस्था आकाराला यायला किंवा सुरू व्हायला साधारणपणे मध्ये किती कालावधी गेला असेल? काम आम्ही लगेच 2000 पासूनच सुरू केलं, पण तेव्हा संस्था नव्हती रजिस्टर केली. कोलगाव मधली एका शाळेनी आम्हाला जमीन देतो म्हणून सांगितलं. त्याच्यावर आमच्या खर्चानी, आमच्या म्हणजे डॉक्टर सबनीस यांच्या खर्चानी बांधकाम केलं आणि तिथे आम्ही आरोग्य तपासणी केंद्र ऑलरेडी सुरू केलं होतं 2003 मध्ये, 3च्या जून मध्ये. आणि मग संस्था 2005 मध्ये रजिस्टर केली. ओके. म्हणजे 2005 पासून खऱ्या अर्थाने रजिस्टर्ड संस्थेच्या मार्फत कोलगावला आरोग्य विषयक काम सुरू झालं. मग आरोग्य हाच विषय का बरं निवडला असेल? का केवळ डॉक्टर सबनीसांच्या वडिलांची जी काही इच्छा होती की आपली मुलगी डॉक्टर आहे पहिली आपल्या घरातली, तर तिने या विषयामध्ये काम करावं म्हणूनच हा ट्रॅक सुरू झाला का? हो. आणि कसं आहे, आपल्याला ज्या विषयातली चांगली माहिती आहे त्या विषयात आपण काम करावं असा पण एक मुद्दा होता. बरोबर. आणि मी तेव्हा फक्त असिस्ट करत आहे, म्हणजे दोघी मिळून करायचं, पण मी नोकरीत होते त्यामुळे माझ्या स्किल्स, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स पलीकडे माझा काही तिथे डायरेक्ट संबंध नव्हता. म्हणजे मॅनेज करणं, कॅम्प्स ठरवणं, डॉक्टरची अपॉइंटमेंट करणं आणि ते सगळं जे होतं मॅनेजमेंट पार्ट जो होता तेव्हापर्यंत तो सगळा मी बघत होते. आणि ग्रामीण भाग असल्यामुळे आरोग्याविषयीच्या सुविधांची गरज पण तेव्हा खूप होती कोलगावमध्ये. एक डॉक्टर फक्त, लेडी डॉक्टर सकाळी यायची तिथे. आता 3 झाले आहेत तिथे. आता आरोग्य उपकेंद्र पण झालं, पण तेव्हा आरोग्य उपकेंद्र पण नव्हतं सरकारचं. आणि आमची जागा जी होती ती शाळेच्या कॅम्पसमध्ये होती, त्यामुळे शाळेतली मुलं आणि त्यांचे पालक या सगळ्यांनाच ती जागा अगदी सोयीची होती. त्यामुळे ते आमचे आरोग्य केंद्र, आरोग्याने सुरुवात
त्यासाठी सुरू झालं. मला सांगा, वयाच्या 48व्या वर्षी म्हणजे साधारणपणे आपण उत्तमरित्या नोकरीत सेटल झालेले असतो, छान काम चालू असतं, आर्थिक स्रोत उत्तम असतो, अशा वेळेला स्टेट बँकेसारख्या इन्स्टिट्यूटची नोकरी सोडून देऊन एखादं सामाजिक काम करावं असा काय बेस तुमच्याकडे होता, म्हणून तुम्ही थोडा वेडेपणाच म्हणावा लागेल खरं तर स्टेट बँकेची नोकरी सोडून या कामात यायचं? म्हणजे कॉमनली कोणी हे ऐकलं तर असंच विचार करतील की हो काय, हे असं काय तुम्ही विचार केलात नोकरी सोडून द्यायचा आणि मग ह्या कामात आलात? फार फार तर रिटायरमेंट पर्यंत ढकलायचं होतं तसंच आणि मग यायचं ह्या कामात, असा सहज साहजिकपणे कुणीही विचार करू शकेल. मग हे असं का मनात आलं तुमच्या की हे आपण 48व्या वर्षी अशी अर्ध्यातून नोकरी सोडून द्यावी आणि सुरू करावं? एक तर ना, मला खूप लहानपणापासून सामाजिक कामाची आवड. 10वीला असताना आम्हाला बाबा आमटेंच्या आनंदवनवर एक धडा होता. तो वाचल्यापासून मी ठरवलं होतं की आपण आयुष्यात सामाजिक काम करणारच आहोत. त्यानंतर कोसबाडच्या अनुताई वाघना मी पत्र पाठवलं होतं की म्हणजे मला शिक्षणात इंटरेस्ट होता आणि मुलांमध्ये इंटरेस्ट होता बेसिकली, की मला तुमच्याकडे काम करायला आवडेल आणि मला मोठ्या पगाराची अपेक्षा नाहीये. हे मी वयाच्या 20व्या वर्षी लिहिलं होतं पत्र त्यांना कुसबाडला. पण मला पुरतील एवढे पैसे आणि मला राहायला जागा जर दिलीत तर मला तिथे काम करायला यायला आवडेल, कारण माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी नाहीये. म्हणजे माझ्या आई बाबांना माझ्या पैशांची अपेक्षा नाहीये, पण मला आई बाबांकडून पैसे घ्यायला लागतात का? तर अनुताईंनी मला पोस्ट कार्डवर लिहून पाठवलं ते पत्र. त्यांना आवडलं खूप. त्यामुळे त्यांनी पत्रात असं लिहिलं होतं की इतक्या लहान वयात एखादी मुलगी, म्हणजे मी 20 वर्षाची होते तेव्हा, 80 सालातली गोष्ट, ग्रॅज्युएशन जस्ट BCom पूर्ण झालेलं, इतक्या लहान वयातली मुलगी सामाजिक काम करू इच्छिते आणि त्यासाठी लक्षात ठेवून माझ्यासारख्या बाईला पत्र पाठवते, ह्याचा आधी तुझं कौतुक करते याबद्दल. पण एक लक्षात ठेव, तुझं वय खूप लहान आहे, तुला वाटतं तेवढं सामाजिक काम सोपं नसतं आणि तू जर म्हणतेस की मी BCom परीक्षा दिलेली आहे तर तू एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी करावीस. हा शब्द होता त्यांचा, राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी करावीस, आणि फक्त हे लक्षात ठेव की तू आज ना उद्या सामाजिक काम करणार आहेस, योग्य वेळ आली की तू ते करायला सुरुवात कर. मग मी बँकेत अर्ज केला, बँकेच्या परीक्षेचा, आणि मग ती सगळी प्रोसेस होऊन 83 मध्ये मी ऍक्च्युअल बँकेत नोकरीला लागले, स्टेट बँकेत. म्हणजे मला वाटतं अनुताईंनी किती दूरदर्शी तेव्हा विचार केला असेल हा, की मला पण खूप कौतुक वाटतं त्याचं. आपण काय म्हणायला पाहिजे बा, याला एक शब्द वापरला जातो, खूप पुढचं पाहणारे लोक जे असतात त्यांना कदाचित पुढचं दिसतं असं आपण म्हणतो. तर अनुताईंच्या कामाबद्दल तर खरंच म्हणजे हॅट्स ऑफ. हे लोक पृथ्वी तलावरचे आहेत की नाही असंच वाटावं. त्यातलाच एक तुकडा बहुधा तुमच्याकडे आलेला आहे असं दिसतं आहे एकंदरीत. पण म्हणजे प्रेरणा तर भरपूर तुमच्याकडे मोठी होतीच. म्हणजे एक एक नाव जे काही तुम्ही सांगताय बोलताना, हे लोक माइलस्टोन सारखं बघितलं जातं त्यांच्याकडे. निश्चितच. आणि म्हणून मग बँकेत नोकरीला लागले. पण तेव्हाही 83 साली सुद्धा मला अजूनही आठवतं, पहिल्या दिवशी मस्टरवर सही करताना मी ठरवलं होतं की इथे मी शेवटपर्यंत नोकरी करणार नाही. कारण स्टेट बँकेला स्पेशल बेनिफिट असतात की 60व्या वर्षापर्यंत नोकरी करता येते, गव्हर्नमेंटमध्ये 58 पर्यंत करता येते. पण मी ठरवलं तर तेवढी पण आपण नाही करायची, 50शीत नोकरी सोडायचीच. मग तर मी आणखीनच 2 वर्ष आधी सोडली. त्याला थोडी वेगळी कौटुंबिक कारणं झाली. म्हणजे माझ्यावर जबाबदाऱ्या फार नव्हत्या, एकच मुलगी, आणि तिने आर्ट साईड निवडली, प्रोफेशनल कोर्सची नाही निवड केली. आणि तिच्याशी पण बोलले, ती पण म्हणाली की काही हरकत नाही तुझं, कारण ती बघत होती माझी धडपड. मी नोकरीत असताना सुद्धा खूप उद्योग केले जे तुमच्या ह्याच्यात नाहीयेत, नंतर कधीतरी बोलतायत. तर त्यावरून तिला कळून चुकलेलं होतं की आई ह्याच्याशिवाय स्वस्थ जगू शकणार नाही, त्यामुळे तिला परवानगी दिलेली बरी. आणि दरम्यान ती 12वीचं शिक्षण पूर्ण करून मुंबईला गेली शिकायला, रुपारेलमध्ये. त्यामुळे मला ते खूप सोपंही होतं, म्हणजे मलाही सोपं होतं, तिलाही सोपं होतं. आणि मग मी त्यामुळे मी 48व्या वर्षी नोकरी सोडली. म्हणजे 50 पर्यंत पण मी थांबले नाही. आणि तुम्ही म्हणालात तसं झालं, खरंच मला लोकांनी वेड्यातच काढलं. हो, म्हणजे मला तो शब्द वापरताना 1 मिनिटभर असं वाटलं होतं की आपण एवढ्या मोठ्या माणसाला असा शब्द वापरायचा का. पण
सिरियसली म्हणजे कोणीही जे कोणी मुलाखत बघत असतील त्यांच्या मनात 1 सेकंदासाठी असं आल्याशिवाय राहणार नाही की अरे वयाच्या 48व्या वर्षी मुलगी शिकती आहे आणि तरी तुम्ही हा विचार का बरं केला असेल असं सहज मनामध्ये येऊ शकतं. पण मागे तुमच्या एवढ्या मोठ्या प्रेरणा असताना म्हणजे बहुधा उशिराच सोडली की काय असं वाटावं. असं एकंदरीत बरोबर सांगितलं. आणि माझ्या ब्रँच मॅनेजर कडे ना मी नोव्हेंबरमध्ये अर्ज दिला, राजीनामा दिला आणि त्यांनी 15 दिवस तो पाठवलाच नाही पुढे. आणि तो माझ्यापेक्षा वयाने लहान होता आणि म्हणजे प्रमोशन घेऊन आलेला विलेज ब्रांचला, जरा इंटिरियर भागात म्हणून कुडाळला होते मी ते. तर ते मला मम्मी म्हणायचे, छोटी मम्मी. मला म्हणाले मम्मी की मैं आपका रेजिग्नेशन बिलकुल भेजने वाला नहीं. मी म्हटलं हे बघा तुम्ही तो पाठवा किंवा नका पाठवू, 1 जानेवारी पासून मी बँकेत येणार नाहीये हे कन्फर्म आहे. शाबास. मी त्याला विचारायला 2 मिनिटं चक्रावून गेला असेल तो की अरे हे काय हे कशासाठी. मला माझ्या सेंड ऑफला मला म्हणाले की तुमच्या मुलीला बोलवा, तिच्याकडून आम्हाला मनोगत ऐकायचंय, तुम्ही हा काय वेडेपणा करताय त्याबद्दल. मग माझी मुलगी मुंबईत कॉलेजमधून 2 दिवस सुट्टी घेऊन आली, माझ्या सेंड ऑफच्या दिवशी आली आणि तिला सांगितलं सगळ्यांनी काय तुझी आई, आम्ही बघ तिला कशी सहन करतो आणि तू कसं काय सहन करतेस ते जरा आम्हाला सांग आणि कसं तू तिला परवानगी देतेस. तर तिने सांगितलं की आमच्या घरात लोकशाही आहे, मी आणि माझी आई एकमेकीला खरं म्हणजे विचारत नाही, आम्ही सांगतो की हे आम्हाला असं असं करायचंय आणि हे स्वातंत्र्य आईने मला पण दिलेलं आहे आणि ह्यावर तुझं मत काय. आणि मला खात्री आहे की तुम्हाला जसं वाटतंय तसं तिला काही बोर बिअर होणार नाही, ती व्यवस्थित सगळं मॅनेज करू शकते आणि ती खूप आनंदाने जगेल याची मला खात्री आहे आणि म्हणून मी तिला परवानगी दिली आहे. साहेबांनी कपाळाला हात लावला, मला म्हणाले मॅडम तुमच्या पुढे 2 पावलं तुमची मुलगी आहे. जशी माती तसं पीक म्हणतात तसं झालं तिच्या बाबतीत बहुधा की रोज तुमची होणारी घालमेल कदाचित तिने पाहिली असावी की नोकरीमध्ये काम करताना आपल्याला नाही हे आवडत आहे किंवा नाही छान वाटत आहे, आपल्याला काहीतरी दुसरं करायचं आहे असं जेव्हा दिसत असतं तेव्हा मुलांनाही बहुधा ते लक्षात येतं आणि त्याच याच्यातून तिने तुम्हाला तो पाठिंबा दिलेला दिसतो आहे. मला सांगाल तुमच्या बोलण्यामध्ये सतत जे नाव येत आहे ते सबनीस मॅडमचं. मग सबनीस मॅडम तर आता काम बघत नाही आहेत किंवा तुम्ही एकत्र काम सुरू केलं तसं तुम्ही म्हणताय, पण तेव्हा तुम्ही यंग होतात आणि सबनीस मॅडम बऱ्यापैकी एजेड होत्या, तर त्या काम पाहत नाहीत किंवा त्यांनी काम नाही पाहिलं, पण तुम्ही या कामाशी कशा जोडल्या गेलात आणि कधीपासून. मी 98 मध्ये कोळोशी देवगड जवळ एक गाव आहे, तिथे नारायण आश्रम नावाची संस्था होती. डॉक्टर शरदचंद्र कुलकर्णी, खूप मोठं नाव बँकिंग फील्ड मधलं, त्यांचं ते मूळ गाव, तिथे ते काम करायचे. आणि त्या संस्थेमध्ये डॉक्टर शालिनी सबनीस यायच्या. तिथल्या गावातल्या ग्रामीण भागातल्या मुलींना बेसिक नर्सिंगचं ट्रेनिंग देण्यासाठी. आणि त्या एका नर्सिंग ट्रेनिंगच्या समारोपाला त्यांनी मला पण बोलवलं होतं, कारण माझी आणि भाई काकांची पण ओळख होती डॉक्टर कुलकर्णीची. त्या कार्यक्रमाला मला डॉक्टर शालिनी सबनीस भेटल्या. ही गोष्ट 97-98 मधली कधीची तरी एका रविवारची. आणि मग ओळख करून घेताना आपण विचारतो ना तुम्ही कुठल्या मी कुठली, तसं त्यांनी मला विचारलं. तर मी म्हटलं मी सावंतवाडीची. तर म्हणाले अरे बापरे, म्हणजे माझ्या गावाच्या एकदम जवळ राहतेस ग तू. म्हटलं कुठे तुमचं गाव. तर म्हणाले कोलगाव. आणि मला तिथे काम करायचंय ग, पण माझं तिथे कोण नाही आता, तर तू मला मदत करशील का. तर मी म्हटलं हो नक्कीच करेन, कारण मलाही खूप आवडतं म्हटलं सामाजिक काम करायला. म्हणून आमची तिथे ओळख झाली आणि मग तेव्हापासून शब्दशः त्यानंतर 2 महिन्यानंतर लगेच त्या सावंतवाडीला माझ्याकडे आल्या, माझ्या घरी. आणि मग तिथपासून येतच राहिल्या दर 6 आठवड्यांनी त्या मुंबईहून. पण त्यांची कमाल सांगते तुम्हाला, त्या लक्झरी बसने यायच्या मुंबईहून. वरळीला त्यांचं हॉस्पिटल, तिथे प्रॅक्टिस करायच्या दिवसभर. संध्याकाळी 6ची लक्झरी बस, त्या बसमध्ये 2 सीटचं रिझर्वेशन करायच्या. एका सीटवर बसायच्या आणि बाजूच्या सीटवर उशी फोल्ड करून ठेवून असं पाय पोटाशी धरून मुलं झोपतात ना तशा झोपून यायच्या. आणि सकाळी साधारण 7 वाजेपर्यंत सावंतवाडी शहरात उतरायच्या. तिथून माझं घर 5च मिनिटावर होतं. रिक्षा करून घरी यायच्या. आल्या की पहिली अंघोळ
त्याच्यानंतर कॉफी, आणि मग म्हणायचं चल कुठे जायचंय आपल्याला, म्हणजे मी कॅम्प वगैरे अरेंज करायची त्यांचे त्या रविवारच्या दिवशी. मला म्हणायचं चल आता कुठे जायचं. मी म्हटलं हो जरा झोपा, विश्रांती घ्या. कारण ही गोष्ट ना त्या तेव्हा 70 वर्षांच्या झालेल्या होत्या. मला भेटल्या तेव्हा 68 वर्षांच्या होत्या, आणि हे काम आम्ही सुरू केलं तेव्हा त्या 70 वर्षांच्या होत्या. मी म्हणायचे हो जरा झोपा तरी. तर म्हणायचे नाही नाही चल चल झोपेप काय नाही, दुपारी आल्यावर झोपूया. असं आम्ही काम करायचो. आणि बेफाटच व्यक्तिमत्व होतं, अफाट आणि बेफाट व्यक्तिमत्व होतं. आणि मग ते शाळेकडची जागा घेतली, मग ते सुरू केलं. त्यामुळे मी कधी जॉईन झाले म्हणण्यापेक्षा आम्ही दोघी एकत्रच कामाला सुरुवात केली. मी काही त्यांना नंतर जॉईन झाले नाही. आम्ही जॉईन झालो म्हणजे आम्ही भेटलो एकमेकींना, आणि त्या क्षणापासून जवळजवळ कामाला सुरुवात झाली. क्या बात है. अशी व्यक्तिमत्व सुद्धा भेटावी लागतात की ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणाही घेता येते, खूप काही शिकताही येतं. आणि 70 मध्ये जर त्या हा असा प्रवास करून सावंतवाडी सारख्या जागेवरती जर पोचत असतील, कारण तुम्ही जी सांगता आहात ही 97, 98, 2000ची गोष्ट आहे, म्हणजे तेव्हा रस्तेही काही फार चकचकीत नव्हते, काहीच नव्हतं. त्या याच्यात एवढा प्रवास करून 10-1 तासाचा पोचायचं, पुन्हा पूर्ण दिवसभर एनर्जीनी काम करायचं, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी व्यक्ती, आणि पुन्हा मला वाटतं रात्री मुंबईला परत निघायचं. हो आणि पुन्हा गेलं की दुसऱ्या दिवशी तिकडचं काम सुरू हॉस्पिटल. आणि गायनाकोलॉजिस्ट म्हणजे पूर्ण वेळाचं काम आहे आणि कुठल्याही वेळेला उभं राहणारं काम आहे. बरोबर. मला सांगाल सबनीस मॅडमनी तुम्हाला जो एक रस्ता दाखवून दिला किंवा रस्त्यावरती त्या तुम्हाला बोट धरून घेऊन गेल्या, तो होता ग्रामीण भागातली महिला, त्यांची मुलं, त्यांचं आरोग्य आणि शिक्षण. हे काम करताना निरामय पूर्ण वेळासाठी याच फील्डमध्ये काम करते की अजूनही कोणत्या क्षेत्रामध्ये काम केलं जातं? नाही, डॉक्टर मॅडमचा मुद्दा पूर्णपणे आरोग्याचा होता, पण मी टोटली नॉन मेडिकल पर्सन असल्यामुळे मी त्यांना म्हटलं की मला नोकरी सोडून काहीच त्याच्यात कॉन्ट्रीब्युट करता येणार नाही जर फक्त आपण आरोग्य म्हटलं तर. फक्त मॅनेजमेंट पार्ट मध्ये मला राहावं लागेल, तसं मला राहायचं नाहीये, मला फील्डमध्ये पण काम करायचं. तर मी म्हटलं की मला शिक्षणात काम करण्यात खूप इंटरेस्ट आहे, मी गेली अनेक वर्ष करतेच. 6 ते 26 असा माझा वयोगट आहे मुलांचा. 26 म्हणजे थोडं मी जास्त सांगते, कारण काही ठिकाणी विवाहित स्त्रिया पण येतात काही उपक्रमांना म्हणून. पण 6 ते 16 तर अगदी डेफिनेट. म्हणजे म्हणून आम्ही शिक्षणाचा अंतर्भाव त्या ह्याच्यामध्ये केला. आणि 2च ह्याच्यात आम्ही काम करतो, कारण अगं 2 ह्याच्यात सुद्धा खूप आहे काम करण्यासारखं. आरोग्य म्हटलं ना तर आरोग्याचंही शिक्षण देणं हा एक मुद्दा असतोच. आम्ही दवाखाना चालवतो, आठवड्यातले 6 दिवस रोज 2 तास मोफत वैद्यकीय सेवा, आणि आमच्याकडे उपलब्ध असलेली सगळी औषधं. म्हणजे डॉक्टर मॅडम तेव्हा मुंबईहून येताना औषधांचे बॉक्सेस घेऊन यायच्या, त्या आम्ही इकडे लोकांना फ्री द्यायचो. म्हणजे कॅल्शियम असेल, B12 असेल, अशी सगळी प्रोटीन पावडर्स असतील, असं सगळं त्या बॉक्स घेऊन यायच्या किंवा कुरिअर करायच्या लक्झरीवर. ते आम्ही उतरवून घ्यायचो, ते तिथे आमच्या आरोग्य केंद्रात न्यायचो आणि ते करायचो. शिवाय कॅम्प्स घेत होतो आम्ही, अजूनही अधूनमधून घेतो. आणि हे काम सगळ्या वयोगटाबरोबर करता येतं. जसं आमच्या इमारत शालेय कॅम्पसमध्ये होती, तर शाळेची मुलं असायची, महिला असायच्या, पुरुष असायचे. महिलांचे विशेष वेगळे मेनापॉजच्या संबंधित असलेले आजार, त्यांच्या पॅप्समेअरच्या प्री कॅन्सर टेस्ट, ज्या डॉक्टर मॅडम तिकडून स्लाइड्स घेऊन यायच्या आणि फ्री इथे आम्ही टेस्टिंग करायचो बायकांचं. त्या स्लाइड्स घेऊन त्या मुंबईला जायच्या आणि टेस्ट रिपोर्ट्स पुढच्या वेळी येताना घेऊन यायच्या. डॉक्टर मॅडमचा आवाक आणि उरक म्हणजे बोलताच होता. आणि आता नंतर आम्ही एक आरोग्य निधी नावाची पण एक संकल्पना आरोग्यातून मांडली आहे ग्रामीण भागातल्या महिलांसाठी, की ज्यांना आम्ही मेडिकल बिल्सच्या आधारे किंवा ही टेस्ट वेगवेगळ्या कराव्या लागतात ना, सोनोग्राफी किंवा काय, तर कधी कधी असं होतं खेड्यातल्या बायका त्या टेस्टलाच पैसे लागतात म्हणून टेस्टच करत नाही आणि मग डायग्नोज होत नाही. मग आम्ही त्यांना असं सुचवतो की तुम्ही त्या टेस्ट करा आणि त्याचं बिल आमच्याकडे द्या, आणि 5,000 रुपयापर्यंतची रक्कम आम्ही त्यांना त्या
मेडिकलच्या बिलाच्या आधारे लगेच देतो आणि ती काही परत वगैरे करायची नसते. तो आरोग्य निधी आहे, त्यातून आम्ही त्यांना ते देतो. तर असं आरोग्यामध्ये सुद्धा खूप प्रकाराने काम करता येतं. म्हणजे डायरेक्टली तुम्ही डॉक्टर आहात म्हणून तुम्ही वैद्यकीय सेवा द्याल, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत ज्याच्या थ्रू वैद्यकीय सेवा देणं शक्य आहे. आता आणि शिक्षणाबाबत बोलायचं तर शिक्षण सुद्धा आम्ही शाळांमध्ये आम्ही जातो, म्हणजे मी जाते, मी आणि माझे डॉक्टर जातो आम्ही, आणि 9वी 10वीच्या मुलींना मासिक पाळीविषयी शास्त्रोक्त माहिती, नंतर मराठी विज्ञान परिषदेची एक मुलगी वयात येताना आणि मुलगा वयात येताना अशा सीडीज आहेत. तर आमचा प्रोजेक्टर, आमचा स्पीकर, लॅपटॉप सगळं साहित्य घेऊन आम्ही शाळेत पोचतो, तिथे ते सगळं मांडतो आणि मुलींना मुलगी वयात येतानाची सीडी दाखवतो. सहकार्य करणारे पुरुष शिक्षक असतील तर त्यांना सांगतो तुम्ही वेगळ्या खोलीत लॅपटॉपवर मुलांना वयात येतानाची मुलग्यांची सीडी दाखवा म्हणून. आणि मुलींची सीडी पूर्ण दाखवून झाल्यावर मुलींचे काही प्रश्न असले तर आमच्या डॉक्टर वैशाली पडते म्हणून त्या उत्तरं देतात. आणि पॉंडिचेरीला एक इकोफेमी नावाची सॅनिटरी पॅड्स, कॉटन रियुजेबल सॅनिटरी पॅड्स तयार करणारी संस्था आहे. त्यामध्ये सगळ्या आंतरराष्ट्रीय महिला आहेत, आंतरराष्ट्रीय राहणाऱ्या, कारण पॉंडिचेरी हे गाव असे की तिथे वेगवेगळ्या देशातले लोक राहतात. त्यांचा एक ग्रुप आहे, त्याचं मी पेपरला वाचलं होतं म्हणून मी त्यांच्याशी संपर्क केला. आणि मी जेव्हा पॉंडिचेरीला गेले होते तेव्हा मी त्यांना भेटले, तर त्या म्हणाल्या की आम्हाला संस्था रजिस्टर्ड लागते आणि एक MOU करावं लागतं. तर मी म्हटलं रजिस्टर्ड तर आम्ही आहोतच, MOU तुमची इच्छा असेल, तुम्हाला चालत असेल तर आम्ही करू. आणि आम्ही हे काम ऑलरेडी करतच होतो. म्हणजे त्यांचंही तेच म्हणणं आहे की तुम्ही मुलींना माहिती सांगा आणि मग ही आमचा पॅड्सचा सेट त्यांना द्या. तर म्हटलं मुलींना माहिती तर आम्ही गेली अनेक वर्ष सांगतोच. मग ही गोष्ट 2015ची, 2015 पासून आता 2018 पर्यंत आम्ही दरवर्षी किमान 250 मुलींना तो 4 कॉटन रियुजेबल पॅड्सचा सेट फ्री देतो. म्हणजे त्याची व्हॅलिडिटी त्यांच्या मते 1.5 वर्ष तो सेट पुरतो. त्यामुळे तेही एक आम्ही त्या निमित्ताने काम करतो. आता हे काम बघा, आरोग्य आणि शिक्षण दोन्ही कंबाईंड आहे. खरं. किंवा आम्ही पूर्वी सुरुवातीला मुलांचं HB करायचो, मग त्याच्यासाठी त्यांना गोळ्या, डाएट काय वापरायचं हे सांगायचो, मग त्यांचं वजन उंची करायची, त्याला काय सपोर्ट करता येईल ते करायचं. शिवाय निबंध कार्यशाळा, कथाकथन स्पर्धा, असे बरेच उपक्रम शाळांमध्ये करता येतात आणि ते आम्ही करत होतो आतापर्यंत. कोविडमध्ये 2 वर्ष हे सगळं ठप्प झाले, त्यामुळे आता त्याला भूतकाळातलंच क्रियापद वापरावं लागतंय दुर्दैवाने. मला सांगाल, 2 वेगवेगळ्या फील्डमध्ये निरामय काम करते असं दिसतं आहे. एक वैद्यकीय फील्ड आहे आणि एक शिक्षणाचा फील्ड आहे. तर लहान आणि किशोरवयीन विद्यार्थी, ते पण दुर्गम भागातले, कारण सावंतवाडी आणि हा सगळा भाग कोकणपट्ट्याशी जोडला गेलेला आहे. तर अजूनही डोंगर, वाड्या, छोटी छोट्या वस्त्या हे सगळं आजूबाजूला आहेच. तर त्यांना जीवन शिक्षण किंवा कौशल्य शिक्षण हे शिकवलं जाणं थोडंसं मुश्किलही आहे, कारण त्यांची उपस्थिती दुर्गम भागामुळे अवघड आहे. या वेळेला तुम्ही नक्की करता काय? हे त्यांना कसं शिकवलं जातं? ओके, याची मूळ संकल्पना माझ्या डोक्यात खूप वर्षापासून होती. कारण माझं सगळं लहानपणचं शिक्षण सिंधुदुर्गातल्या खेड्यांमधून झालं, कारण माझे वडील पोस्टमास्टर होते आणि आई शिक्षिका होती. त्यामुळे आम्ही खूप लहान लहान गावांमध्ये राहायचो. आणि मग ते शाळेमध्ये ना मला नेहमी जाणवायचं की फक्त माझ्याकडचं जे काही साहित्य आहे ना ते उत्तम असायचं. म्हणजे स्कूल बॅग असेल, युनिफॉर्म, माझी चप्पल, आणि ते मला खूप खटकायचं, मला खूप वाईट वाटायचं की आपल्या बरोबरच्या मुलींमध्ये यातलं काहीच कसं नाही, आणि ते का नाही. तर मग लक्षात यायला लागलं, मोठी व्हायला लागले तसं की त्यांची आर्थिक परिस्थिती नसते तशी, म्हणून ते असतं. आणि त्यामुळे त्या मुलींना एक्सपोजर पण कमी, बाहेर जाणं नाही, कुणाशी संपर्क नाही. त्यामुळे त्या मुली माझ्या मनात माझ्या 8वी 9वीच्या वयापासून रुतलेल्या होत्या की ह्या मुलींसाठी काहीतरी करायला पाहिजे असं सातत्याने मला वाटत राहिलं. त्याच्यातून मी स्वतः हा प्रोजेक्ट ड्राफ्ट केला. साधारण 14 पानाचं ड्राफ्टिंग झालं माझं पहिलं त्या कोर्सचं. आणि मी विचार केला की मला कोण या
कोर्सला मुली देणार आहे. मग माझ्या ओळखीचे ह्या शाळांमधल्या इतर कामांमुळे ना माझ्या ओळखीचे एक भरत गावडे नावाचे सर आहेत, ते पण इंटिरियरच्या माडखोल जवळ धवडकी नावाचं गाव आहे तिथल्या हायस्कूलमध्ये काम करतात. तर त्यांना पण मुलांविषयी अतोनात प्रेम आणि मुलांसाठी जे काय करता येईल कुणीही करत असेल तरी त्याला जाऊन सांगणार, भेटणार, फॉलोअप घेणार. तर मी त्यांना म्हटलं एकदा तुम्ही आपण भेटूया, मला तुम्हाला काहीतरी एक वेगळी कल्पना सांगायची. मग त्यांना तो प्रोजेक्ट मी वाचायला दिला आणि त्यांना मी म्हटलं तुम्हाला काय वाटतं, ह्याला जर मुलींना बोलवायचं ठरवलं तर मुली येतील का, पालक पाठवतील का? तर ते म्हणाले हो, किती चांगला आहे हा उपक्रम, का नाही पाठवणार, मी सांगतो माझ्या शाळेतल्या आधी 4 मुली तुम्हाला देतो असं सांगितलं मी 2011 मध्ये. आणि मग ते सुरू केलं आम्ही. त्या वर्षी 10 मुली घ्यायच्या असं आम्ही ठरवलं. तो फक्त मुलींसाठीच डिझाईन केलेला होता आधी करताना. आहे तो काही जेंडर रिलेटेड नाहीये, पण नॉर्मली मुलांना इतकं. आणि त्याची मुख्य अट अशी होती की 30 दिवसाचं निवासी वर्ग. एकही दिवस घरी जाता येणार नाही. कारण लक्षात घ्या, इंटिरियरची गावं मी घेणार निरामय विकास केंद्राच्या इमारती, तिथून त्या मुलांना रोज घरी जाऊन परत येणं शक्य नाही, फिजिकली पण नाही आणि फायनान्शियली पण नाही. त्यामुळे तो निवासी 30 दिवसांचा. मग त्याची फी किती? 30 दिवसांची 2011 मध्ये 1000 रुपये फी होती त्या कोर्सची. 2 वेळचं जेवण, चहा, नाश्ता, ट्रिप, ह्या सगळ्या वेगवेगळ्या शिक्षकांचं किंवा रिसोर्स पर्सनचं मार्गदर्शन, ह्या सगळ्याची फी ₹1000 फक्त. आणि मुख्य मुद्दा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला त्याच्यातला असा वाटत होता की ह्या सर्टिफिकेटने आम्ही याचं सहभाग प्रमाणपत्र फक्त देऊ शकतो. या सर्टिफिकेटने त्यांना काही नोकरी मिळणार नाही का, त्यांना कुठे म्हणजे असे काहीच संधी नाही ना. तर हे यांना कसं पटवायचं लोकांना. तर बाबा गावडे सर आणि मी नावं काढली, त्या लोकांच्या घरी गेलो, त्यांच्याशी बोललो, त्यांना सांगितलं की आम्ही सर्टिफिकेट देणार नाही, पण इथे मुलं जे शिकतील ते खरोखरी आयुष्यभर त्यांना उपयोगी पडेल असा आम्ही प्रयत्न आमचा राहणार आहे. तर मग पाठवलं बाबा लोकांनी. पहिल्या वर्षी 10 मुली, 9 मुली आल्या, 10वी सापडे ना. म्हणजे मला प्रश्न पडला, बापरे कसं होणार. आणि मग मला एक फोन आला, मी आणखी एका शाळेत जायची, तर तिथल्या एका शाळेतून मला फोन आला की मॅडम असं असं ही अंकिता नावाची मुलगी आहे, हिला घ्या ना तुमच्या कोर्सला. म्हटलं घ्या ना, काय वेलकम, मला हवीच आहे म्हटलं मुलगी 10वी. मग ती आली आणि मग आमच्या पहिल्या वर्षाचा कोर्स सुरू झाला. तर या कोर्समध्ये ना आम्ही सकाळपासूनच आमचं शेड्यूल असतं. 6:30ला मुली उठतात ते रात्री 9 पर्यंत पॅक असते शेड्यूल सगळ्यांचं. साधारण 10 ते 12 मुली, त्यांचे 3 ते 4 गट, आणि प्रत्येक गटाला हाऊसकीपिंगची पण काम. सकाळचा चहा कोणी करायचा, आंघोळचं पाणी तापवायला चूल कोणी पेटवायची, भाज्या कोणी चिरायच्या, नाश्त्याची तयारी कोणी करायची, अशी सगळी कामं लावून दिलेली असतात. ती साधारण 10 वाजेपर्यंत चालतात. म्हणजे 2 गटांना कामं असतात. 2 गट त्यावेळी फ्री असतात, त्यांनी आपल्या आंघोळी आणि सगळं आटपून द्यायचं. आणि त्या 2 गटांनी दुपारची कामं करायची जेवणाच्या वेळी. स्वयंपाकाला ताई असतात आमच्याकडे, त्यामुळे स्वयंपाक ऍक्च्युअल करावा लागत. आणि मग 10 वाजता मुली एकत्र जमतात. मग आम्ही वर्गामध्ये प्रार्थनेनी सुरुवात करतो. रोज डायरी लिहिणं कंपल्सरी असतं, ते डायरी वाचतो. त्यानंतर पहिला तास असतो व्यक्तिमत्व विकासचा, तो मी घेते. सगळे 25 दिवस जे काय असतात. रविवारी सुट्टी, शनिवारी संध्याकाळी सुट्टी, कारण शनिवारी संध्याकाळी पालक मुलांना भेटायला येऊ शकतात. आणि रोज संध्याकाळच्या असं आमचं पहिला तास व्यक्तिमत्व विकासचा, दुसरा आरोग्याचा, डॉक्टर वैशाली घेतात, आणि तिसरा कम्युनिकेशन स्किल्सचा. त्याच्यासाठी पुण्याहून माझी एक मैत्रीण गेली अनेक वर्ष दुसरा आठवडा स्वतःचा वेळ खर्च करून येते. तिचं नाव स्मिता करंदीकर संकोळी म्हणून. ती पुण्यात पण इंग्रजीचे क्लासेस घेते. ही माझी खूप जुनी मैत्रीण, माझ्यापेक्षा बऱ्यापैकी लहान आहे, पण वंदनाताई करते ना मग मी करणार, असं करून ती पुण्यातून येते आठवडाभर. पहिला आठवडा माझा भाऊ घेतो, प्रसाद घाणेकर म्हणून, तो ट्रस्टी आहे आमच्या संस्थेमध्ये, तो इंग्रजी कम्युनिकेशनचं घेतो. दुसऱ्या आठवड्यात ही घेते. तिसऱ्या आठवड्यात माझा भाचा येतो, तो पण इंग्रजी लिटरेचर मध्ये त्यांनी MA केलं आहे. असं करून तो तिसरा कम्युनिकेशन स्किल्सचा तास होतो. आणि त्यानंतर ब्रेक, जेवणाची सुट्टी वगैरे. आणि संध्याकाळच्या सत्रात आम्ही
या भागातल्या काही कर्तबगार स्त्रियांच्या विशेष करून मुलाखती घेतो. म्हणजे जिने स्वतःच्या हिमतीवर दुकान सुरू केलंय, कोणी कारखाना सुरू केलाय, कोण कंडक्टर आहे, कोण सरपंच आहे, अशा स्त्रियांच्या मुलाखती. आणि त्याचा मुख्य उद्देश हा की आपण असं म्हणतो ना, तिने केलं तर काय झालं, तिला असं होतं तसं होतं, तर तसं नाहीये. या तुमच्याच भागात राहिलेल्या, इथेच लहानाच्या मोठ्या झालेल्या बायकांनी काय कमवलंय बघा, किंवा कुठे वेगळं काय केलं आहे हे तुम्हाला मॉडेल्स म्हणून त्यांना तुम्हाला समोर ठेवता येणं शक्य आहे. येस. आणि काही लोक आमच्या मुलांना भेटायला येतात. म्हणजे ह्या असा कोर्स रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये तरी कुठे मी अजून ऐकलेला नाही 1 महिन्याच्या निवासी वर्गाचा. तर त्यामुळे माझ्या संबंधित लोकांना खूप उत्सुकता असते, अगं तू करतेस तरी काय त्यांच्या बरोबर. तर मी म्हटलं या बघायला काय करते ते. मग ते लोक येतात. म्हणजे आमचे काही डॉक्टर्स मित्र आहेत ते येतात. आणि साधारण 1-2 वर्षी आलेले लोक 1 वर्षात रेग्युलर यायला लागलेत ना आता. म्हणजे माझ्या 30 दिवसाच्या शिबिरात 20 पाहुणे असतात मुलांशी बोलायला. इतकी वेगळी माणसं या मुलांना भेटतात. आणि संध्याकाळच्या सत्रात मुलाखती काही आम्ही घेतो, काही लोक मुलांशी बोलतात. शिवाय आम्ही रांगोळी, मेहंदी, स्वयंपाक, गाणं, नाच, नृत्य हे सगळं आम्ही करायचा अनुभव मुलांना देतो. पार्लर, असं सगळं टोटल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. मुलींचा मेकओव्हर झालेला असतो. म्हणजे येतात त्या दिवशी, पहिल्या दिवशी खाली मान घालून नाव सांगणारी मुलगी शेवटच्या दिवशी स्टेजवर उभं राहून 3-3.5 मिनिटं स्वतःला या वर्गातलं काय पटलं, काय भावलं हे सांगते. लेखी फीडबॅक घेतो आम्ही. पहिल्या वर्षी एका मुलीनी एकेका ओळीत मी इथे काय नवीन शिकले असे 40 मुद्दे लिहिले होते. क्या बात है. याच संदर्भातला ज्यांना असा काही कोर्स करून पुढे मोठ्या शहरामध्ये जाऊन आपला एक ठसा उमटवता आला आहे, अशा 1-2 छोट्याशा व्हिडिओ क्लिप्स आपण बघणार आहोत. त्याच्यातून पण आपल्याला लक्षात येईल की या व्यक्तिमत्व विकास शिबिराचा किंवा जीवन कौशल्य शिबिराचा नक्की मुलांना कोणत्या प्रकारे उपयोग करता आलेला आहे. नमस्कार, मी अंकिता कृष्णा जाधव. मी सध्या पुण्यात अण्णासाहेब मगर हडपसर कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून मानसशास्त्र या विभागात कार्यरत आहे. मी ओढवण ह्या गावातील ग्रामीण भागातील मुलगी. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण जे आहे ते माझ्या गावातील हायस्कूलमध्ये पूर्ण झालं. त्यानंतर 2012मध्ये मी निरामयशी संपर्कात आले. आणि निरामयचं आणि माझं नातं आहे हे मागच्या 9 वर्षामधलं आहे. सो 11वी-12वीपर्यंतचं शिक्षण हे मी RPD ज्युनियर कॉलेज सावंतवाडी इथे घेतलं. आणि ह्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मला मानसशास्त्र या विषयात आवड निर्माण झाली आणि पुढे मानसशास्त्र याच विषयामध्ये माझं करिअर करावं असा मी ठाम निर्णय घेतला. आणि या निर्णयासाठी मला निरामय विकास केंद्राच्या संचालिका वंदना करंबळेकर मॅडम, प्रसाद घाणेकर मामा आणि आसावरी बर्वे मॅडम यांनी मला प्रोत्साहित केलं. आणि पुढील एज्युकेशन जे आहे मी पुण्यातच घ्यावं यासाठी मला त्यांनी प्रेरित केलं. सो त्यानंतर मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आणि या ग्रॅज्युएशनच्या कालावधीमध्ये मी विद्यार्थी सहाय्यक समिती या हॉस्टेलमध्ये राहिले. त्यानंतर मी माझं MSc आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमधून मानसशास्त्र या विभागात क्लिनिकल सायकोलॉजी घेऊन मी MA पास झाले. MA उत्तीर्ण झाले 2019मध्ये विथ फर्स्ट क्लास. आणि त्यानंतर मी एका NGOमध्ये रेमिडियल एज्युकेटर म्हणून काम केलं. डॉक्टर शांतवैद्य मेमोरियल फाउंडेशन असं त्या NGOचं नाव आहे. आणि ही जी संस्था आहे, ही जो NGO आहे, हा अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांसाठी काम करतं. सो मी इथे 1 वर्ष काम केलं. आणि त्यानंतर मी 2020मध्ये सेट क्वालिफाईड झाले. आणि आता मी अण्णासाहेब मगर हडपसर कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. सो ह्या माझ्या जीवन प्रवासामध्ये निरामयचा खूप मोठा वाटा आहे. आणि मला माझ्या आयुष्यात निरामयमुळे मी इथपर्यंत आहे असं मला वाटतं. म्हणजे निरामयमध्ये जाणं हे माझ्या आयुष्याचं टर्निंग पॉईंट आहे. आणि मी आज जे आहे हे निरामयमुळे आहे असं मला नेहमी वाटतं. सो आय फील ऑलवेज ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स निरामय विकास केंद्र. थँक्यू. अजून एकच मुद्दा सांगायचा आहे की या सगळ्या ह्याच्यात आम्ही जे सो कॉल्ड शिकवणारे लोक आहोत त्यातला कोणीही शिक्षक नाहीये. प्रोफेशनली कोणीही शिक्षक नाहीये. आणि माझ्याकडे
निरामय विकास केंद्राला अगदी सुरुवातीला म्हणजे 2009ला जेव्हा आम्ही या इमारतीत सुरुवात केली तेव्हा जी मुलगी मला असिस्टंट म्हणून जॉईन झाली तेव्हा 12वी झालेली होती. त्याच वर्षी आमच्याकडे शिवण क्लासचा वर्ग झाला निरामयमध्ये, जो ऑफिशियल शिवण क्लासचा वर्ग कोलगाव गावातच पहिल्यांदा झाला 2009 मध्ये. त्यामुळे 30 बायकांनी एनरोलमेंट केली. टुपिन फाउंडेशन बरोबर तो कोर्स होता, त्यांचं सर्टिफिकेट मिळायचं. मग मी या मुलीला म्हटलं की तू पण ह्याच्यात कोर्स कर, तर तिने तो कोर्स केला आणि दोन्ही वर्गात पहिली आली आणि आम्हाला आमची ट्रेनर त्याच्यात मिळाली. क्या बात है. ती तेव्हापासून शिवण शिकवते, तर मुलींना आम्ही शिवण पण शिकवतो जीवन शिक्षणच्या वेळी, ते ती शिकवते. क्या बात है. म्हणजे लीडर्स सुद्धा तुम्ही तिथूनच तयार केलेत की जे आज त्या कामाची धुरा पुढे वाहता आहेत. येस. मला सांगाल ताई की आसपासच्या भागामध्ये खरंच खूप असे विद्यार्थी असतील की जे हुशारही आहेत आणि गरजूही आहेत. बऱ्याचदा असं होतं की दुर्गम भागामध्ये राहण्याचा हा एक म्हणजे आपण दुष्परिणाम म्हणू की हुशार विद्यार्थ्यांना सुद्धा संधी उपलब्ध होत नाही बऱ्याचदा. मग अशा विद्यार्थ्यांसाठी काही वेगळा विचार तुम्ही करता का? हो, नक्कीच केलाय. ज्या वर्गामध्ये आमच्या मुलं मुली येतात, कारण तो जरी मुलींसाठी सुरू केला असला वर्ग 2011 पासून दरवर्षी एप्रिल महिन्यात, तरी 5 वर्षांनी काही मुलांचे पालक, विशेष करून आया, मला म्हणायला लागल्या, काय तू सारखं मुली मुली करतेस, आमच्या मुलांना कोणी शिकवायचं. म्हटलं पाठवा, माझी काही ना नाहीये. मग आता गेली शेवटची 2 वर्ष म्हणजे 18 आणि 19 मध्ये आमच्याकडे मुलगे पण होते 4-4, साधारण 9 मुली आणि 4. आणि पहिल्या वर्षानंतर कधीही आमची संख्या 10 वर थांबली नाही. 11, 12, 13, आता 14 वर आम्ही थांबवली की ह्याच्यापेक्षा आम्ही घेणार नाही म्हणून. तर त्यात जी हुशार आणि हुतकर मुलं आम्हाला कळतात ती 10वी किंवा 12वीचीच असतात, आमच्याकडे असतात ती. त्यामुळे लगेच जून मध्ये त्यांचे रिझल्ट लागतात, मग आम्हाला कळतं त्यांचे मार्क्स वगैरे. आणि घरची परिस्थिती कळलेली असते, पालकांच्या भेटी झालेल्या असतात. आणि या संदर्भाने एकच आठवण राहवत नाही म्हणून या वर्गाचं वैशिष्ट्य सांगते. आया मुलींना सोडायला ज्या दिवशी येतात पहिल्या दिवशी, तेव्हा अगदी जाताना डोळे भरून माझ्या खांद्यावर हात ठोपटून मला सांगतात, मॅडम काळजी घ्या, माझी मुलगी इतके दिवस कुठे राहिली नाही घर सोडून. मग मी म्हणते की हो, मला पण मुलगी आहे, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला काही त्या मुलींना त्रास होणार नाही. अशी पहिल्या दिवशीची परिस्थिती असते. आणि शेवटच्या दिवशी मुली एवढ्या रडतात निरामय सोडताना की अर्धा तास समारोपाचा कार्यक्रम असतो. म्हणजे मला सामुदायिक विवाह लावले की काय असं वाटतं. म्हणजे मुली येताना माहेरी आल्यासारख्या येतात आणि जाताना सासरी निघाल्यासारख्या रडायला रडतात. आणि मग काही मुली आयांची अशी प्रतिक्रिया आहे, मॅडम आमच्या वयात तुम्ही आम्हाला का नाही भेटला. खरंय, तसं भेटलं असतं तर किती बरं झालं असतं. म्हटलं योगायोगाचा मुद्दा. तर यात आम्हाला ज्या हुशार मुली आम्हाला दिसतात जाणवतात त्या मुलींना आम्ही आर्थिक मदत करतो. त्यांना 11वी 12वी पर्यंतची आर्थिक मदत जी असते ती आम्ही परत पण घेत नाही. पण पुढे उच्च शिक्षणासाठी जर मदत केली तर आम्ही बिनव्याजी कर्ज देतो त्यांना, जे त्यांनी शिकल्यावर परत करायचं. पूर्वी आमचं याचं सिलिंग 30,000 होतं. आता दिवसेंदिवस फीज खूप वाढत चालले आहेत, त्यामुळे आम्ही 50,000 वर नेलंय ते. कारण आमचं साठवलेलं फंडिंग आहे. आम्ही कुठूनही फंडिंग गव्हर्नमेंट कडून, CSR कडून असं कुठूनही आम्ही फंडिंग अप्लाय करून घेत नाही. सबनीस परिवाराचं आणि मित्रमंडळांचं 90%, मी आणि माझा मित्र परिवार म्हणून 10%, असं 100% जे आमचं फंडिंग आहे ते असतं. त्यामुळे त्या मर्यादेत आम्ही काम करतो. आणि तरीही 2011 पासून आता 2020 पर्यंत आम्ही साधारण 189 मुलांना 18 लाख रुपये दिले. आणि हे रिपेमेंट देखील मुलांनी केलं आहे. आणि मुलं परत पण करायला लागली आहेत. ती पण आनंदाची गोष्ट आहे खूप. म्हणजे माझ्याकडे 7 ANM झालेल्या नर्सिंग, 3 BSc नर्सिंग, 7 पैकी 5 मुलगे इंजिनिअरिंगचे, 2 मुली इंजिनिअरिंगच्या, 6 डॉक्टर्स, आमच्याकडे आयुर्वेद मेडिकल कॉलेज आहे सावंतवाडीला ते, आणि 1 वकील, 1 सायकोलॉजिस्ट, 1 फार्मासिस्ट,
आणि एक BSc IT, अशी एकूण 28 मुलं आम्ही स्पॉन्सर केली आहेत. आणि या सगळ्यांचं आयुष्य केवळ आणि केवळ मीराबाईच्या सपोर्टमुळे बदललं. कुटुंबाचं लाईफस्टाईल बदलली, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, म्हणजे इमोशनली म्हणते मी, स्टेटस वाईज सुद्धा सामाजिक दर्जा पण या लोकांचा बदलला. मी जी तुम्हाला सांगितली पहिली मुलगी शिवणाची ट्रेनर झाली, तिने नंतर लॉ केलं, ती ऍडव्होकेट झाली आहे आणि आमती कोलगाव गावातलीच आहे. तर तिच्या शाळेत ती पहिली मुलगी त्यांच्या वाडीतली पोस्ट ग्रॅज्युएट झालेली, म्हणून तिचा सत्कार झाला 4 वर्षापूर्वी. क्या बात है. नाव सांगाल मला तिचं? हो, तिचं नाव सुषमा राऊत. आता लग्नही झालंय तिचं. आणि सुषमा, आजची मुलाखत जर तू बघत असलीस तर तुला बर्वाच्या अख्ख्या टीम कडून ऑल द बेस्ट. तू जे काही कष्ट घेतलेस आणि निरामय तुझ्या मागे उभं राहिलं याच्यासाठी, याच्यातून जे काही कॉम्बिनेशन बघायला मिळतं आहे ते आज ऍडव्होकेट सुषमा राऊत या डिग्री होल्डरकडे आपल्याला पाहायला मिळतं आहे. पहिली छोट्या वाडीतली मुलगी जी ऍडव्होकेट झाली, अतिशय आनंदाची आणि अभिमानाने सांगण्याची गोष्ट आहे ही. जरूर तू असंच यश कमावत राहा. उटवणा नावाचं गाव आहे सावंतवाडी पासून 13 किलोमीटरवर. तिथली एक मुलगी आहे, त्या वस्तीतली ती पहिली पोस्ट ग्रॅज्युएट मुलगी आहे आणि तिने सायकोलॉजी मधून MA केलं पुणे विद्यापीठातून. क्या बात है. अशा बऱ्याच आहेत. म्हणजे मला काही वर्षांनी मुलाखत घ्यायची झाली तर यादी घेऊन बसावी लागेल. नक्की नक्की. आपण मला वाटतं एक 10 वर्षानंतर पुन्हा भेटूया आणि तेव्हा आपण मोठी यादी वाचायला आणि सगळ्यांची नावं ऐकायला आम्हाला सुद्धा खरंच खूप आवडेल की निरामयचं जे काही काम चालू आहे हे वैद्यकीय आणि शिक्षण या 2 विभागांमध्ये खरंच खूप छान पद्धतीने चालू आहे असं दिसतं आहे. मला असं सांगाल वंदनाताई की कोविडचा काळ तर सगळ्यांनाच कठीण गेला. वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने सगळ्यात हलवून सोडलेलं कोणी असेल तर ह्या कोविडने आपल्याला हलवून सोडलं. याच्यामध्ये शिक्षण पण हॅम्पर झालं का? हो, नक्की. जसा वैद्यकीय फील्डला फटका बसला किंवा त्याचं महत्व लक्षात आलं, तसंच शिक्षण क्षेत्रातला फटका देखील मोठा होता. मग या काळामध्ये काही विद्यार्थ्यांची शिक्षण थांबली असतील, काहींना म्हणजे शाळा तर सरळ चालू नाहीच आहेत, अजूनही रडत खडतच शाळा सुरू आहेत. या दरम्यान काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं घडलं का की कोविडमुळे काही फॅमिलीमध्ये नुकसान झालं आहे किंवा काय? मग या विद्यार्थ्यांसाठी काही वेगळा उपक्रम तुम्ही चालवलायत का? हो, आम्ही काय केलं, कोविड मधल्या सावंतवाडी तालुक्यात ज्या मुलांचा एक पालक गमावलाय, ज्या मुलांनी, त्या मुलांची यादी आम्ही सरकारी ऑफिस कडून मागवली. त्याच्यात 10 कुटुंब आम्हाला मिळाली आणि एकूण 20 मुलं आहेत त्याच्यामध्ये 10 कुटुंबांमध्ये. आणि ती सगळी इंटिरियरची गावं आहेत. पुन्हा माझ्या पद्धतीप्रमाणे मी प्रत्येकाच्या घरी, प्रत्येक खेड्यात जाऊन कुटुंबांना भेटून आले. एकाच्याही घरी दारात रिक्षा जात नाही. सगळीकडे किमान 5 मिनिटं चालावं लागतं रिक्षातून उतरून, तेव्हा घरी जाता येतं. आणि तिथे पोहोचल्यावर असं माझ्या लक्षात आलं की सरकारची यादी फक्त 17व्या वर्षाच्या मुलांपर्यंत होती. 3 घरी मला त्याहून मोठ्या वयाच्या मुली भेटल्या आणि त्या 12वीला आहेत. तर या सगळ्या मुलांची सगळ्यात लहान मुलगी माझ्याकडची 4 वर्षाची माझ्या यादीतली, तिला 5 आणखी 4 बहिणी आणि त्या मुलींची आई गेली आहे. पण सुदैवाची गोष्ट म्हणजे आजी आहे घरात, म्हणून थोडी तरी आशा आहे. आणि त्या 19 वर्षाच्या मुलीचं बालपणच संपलं होतं ह्याच्यात. ह्या सगळ्या बहिणींची जबाबदारी नकळत आता तिच्यावरच आली आहे ना. तर ती मुक्त विद्यापीठाचं ग्रॅज्युएशन करते. एक मुलगी 12वी सायन्सला होती, मी जेव्हा होती म्हणजे झालं तिचं 12वी आता, 83% मार्क मिळाले 12वी सायन्सला. तर तिचे वडील, ती माझ्या यादीत नव्हती, तर तिचे वडील मला म्हणाले, मॅडम तुम्ही आलात, खूप बरं वाटतंय मला, कारण या मुलीला नर्सिंग करायचंय आणि ते माझ्याच्याने अजिबात शक्य नाही आणि आम्हाला कर्ज तरी कोण देणार, तर तुम्ही हिला मदत करा. कारण माझ्या यादीत तिच्या भावाचं नाव होतं, जो ITI करत होता, इलेक्ट्रिकल मध्ये करतो, शिकतोय, इलेक्ट्रिकलचं ट्रेनिंग घेतो.
तर मी म्हटलं मी तुम्हाला सगळ्या रकमेचं काही प्रॉमिस करू शकत नाही, कारण BSc नर्सिंगला वर्षाला 1,10,000 रुपये फक्त फी, 4 वर्षाचा कोर्स, हे सगळे पैसे फक्त कॉलेजमध्ये भरायचे. शिवाय जाणं येणं, राहणं, युनिफॉर्म, साहित्य हा खर्च वेगळा आहेच. तर मी त्यांना म्हटलं की माझ्या परीने होईल तेवढं मी नक्की तुम्हाला मदत करेन, पण तिला ऍडमिशन घेऊ दे, थांबूया नको आपण. आणि मी त्यांना तिथेच सांगितलं की आमचं ऍक्च्युअल एरवी 30,000चं सेलिंग आहे, ते आम्ही आता 50,000 पर्यंत नेलंय. त्यामुळे मी तुम्हाला असं सुचवेन की तुम्ही बँक लोन करा, त्याच्यासाठी काय मदत लागली तर मला सांगा. आणि फीच्या व्यतिरिक्त काही बँक सगळं कर्ज देत नाही, तर ते जे पैसे लागतील ते मी तुम्हाला नक्की देईन निरामयकडून, आणि तिला आपण पोस्ट ग्रॅज्युएट नक्की करूया, ग्रॅज्युएशन. आणि ही जी बाकीची मुलं आहेत, या मुलांची 10वी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी निरामय संस्थेने घेतली. अशी 17 मुलं आहेत की त्यांची 10वीच्या टप्प्यावर आहेत. म्हणजे काही अगदी पहिली दुसरीत आहेत, काही 8वीत आहेत, काही 9वीत आहेत. तर त्यांचं 10वी पुरं होईपर्यंत, म्हणजे माझ्या मनात खरं तर 12वी पूर्ण होईपर्यंतचाच विषय आहे, पण मी काय बोलले नाहीये त्यांच्याशी, कारण माहिती नाही कसं कसं काय काय होणार आहे ते. त्यामुळे पण पुढच्या 10 वर्षांची जबाबदारी आम्ही निश्चित स्वीकारलेली आहे. आणि त्या सगळ्या मुलांचा आणि पालकांचा या वर्षीच्या बालदिनाला आम्ही स्नेह मेळावा घेतला, आणि त्याला 4 पालक आणि 12 मुलं उपस्थित राहिली. त्यावेळी त्यांना आम्ही शैक्षणिक साहित्य म्हणून लॉंग बुक्स, 100 पानी वह्या, 200 पानी वह्या, पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर आणि कंपास पेट्या, आणि आमच्या अध्यक्ष ज्या आहेत डॉक्टर शालिनी सबनीस 2020 मध्ये वारल्या, ऑक्टोबर 2020 मध्ये. आणि त्यानंतर आमचं अध्यक्ष बदलले आहेत, त्या डॉक्टर अनघा सबनीस म्हणून आहेत. त्या पण ICTC ला प्रोफेसर आहेत. त्यांच्या नावावर एक रिसर्चचं पेटंट आहे. लंडनला जाऊन 3 महिन्याचा त्यांचा एक ऍडिशनल कोर्स झालेला आहे. एकदम डॅशिंग वुमन, 45 वर्षाच्या आहेत, एकदम यंग, आत्यासारख्याच उत्साही. तर तिने येताना मुलांसाठी स्टीलचे जेवणाचे डबे आणले होते. आणि आमच्या उपाध्यक्ष आहेत सुधा सबनीस म्हणून, त्या योग टीचर वगैरे आहेत. त्या आधी सायकोलॉजी केलं होतं त्यांनी. त्या वयवर्ष 81. त्यांनी हे त्यांना प्रत्येक कुटुंबाला 1100 रुपये पाकिटात घालून आणलेले, आणि मला सांगितलं ही काय तुझी 10-11 कुटुंब आहेत, त्या सगळ्यांनाही माझ्याकडून भेट म्हणून सगळ्यांना देऊ. असं सगळं आम्ही साहित्य कार्यक्रमाला आलेल्या लोकांना दिलं, नसलेल्या सगळ्यांना व्हॉट्सअपला मेसेज टाकले की तुम्हाला जेव्हा वेळ होईल तेव्हा या आणि घेऊन जा. आता एकाच कुटुंबातलं फक्त कोणीतरी यायचं राहिलंय, बाकी सगळं पोच झालेलं आहे. आणि आता दर 3 महिन्यांनी या सगळ्यांसाठी पुन्हा मेळावा, दर 3 महिन्यांनी फॉलोअप मेळावा घ्यावा असं माझ्या मनात आहे. किती शक्य होते माहिती नाही, कारण आमचा इंटिरियर भाग, पावसात खूप पाऊस, वाहनं नाही, आता पुन्हा एसटीचा संप सुरू आहे. असल्या असंख्य अडचणींवर मात करून माहिती नाही आम्ही किती वेळा भेटू शकू, पण मी व्हॉट्सअपला ग्रुप केलाय त्या सगळ्यांचा, आणि मी रेग्युलर संपर्कात असते. नमस्कार, मी डॉक्टर अनघा सबनीस, निरामय विकास केंद्र कोलगाव सावंतवाडी ह्या संस्थेची सध्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. निरामय विकास केंद्र ही संस्था मूळतः माझी आत्या डॉक्टर शालिनी सबनीस हिच्या विचारातून पुढे आली. आम्ही सबनीस हे मूळचे कोलगावचे, त्यामुळे ज्या मातीतून आपण आलो त्या समाजाशी काही आपलं नातं आहे आणि आपण त्यांचं देणं लागतो, ह्या भावनेतून आत्याने ह्या संस्थेची निर्मिती केली. गेली 10 वर्ष अध्यक्ष म्हणून तिने या संस्थेची जबाबदारी खूप समर्थपणे पेलली. दुर्दैवाने गेल्या वर्षी तिचं निधन झाल्यानंतर ही जबाबदारी सर्व विश्वस्तांच्या म्हणण्यानुसार मी स्वीकारली. सुरुवातीला थोडंसं भीती वाटत होती की ही जबाबदारी मला झेपेल की नाही, कारण आत्याने इतक्या छानपणे हे सगळं सांभाळले, मला तितकं जमेल नाही ही थोडीशी भीती होती. पण सगळ्या विश्वस्तांनी हेच सांगितलं की आम्ही आहोत सगळे बरोबर, तर आपण ही घ्या जबाबदारी. सो ती जबाबदारी मी मागच्या वर्षी स्वीकारली. आणि आत्ता खरंच सगळं खूप छान काम चाललं आहे संस्थेचं. आमचे कोलगाव सावंतवाडी इथे राहणारे जे विश्वस्त आहेत ते खूप ॲक्टिवली ही सगळी कामं करतात, कारण आम्ही मुंबईत आहोत, आम्हाला प्रत्यक्ष तिथे जाणं सारखं जमत नाही. पण आमचे तिकडचे जे सगळे विश्वस्त आहेत, मुख्यतः आमचे सेक्रेटरी वंदनाताई, खूप छान काम करत आहेत सगळे. गेल्या 10 वर्षात संस्थेने खूप चांगले चांगले उपक्रम हाती घेतले. कोलगाव आणि आसपासच्या गावातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, तेथील लोकांसाठी मेडिकल
फॅसिलिटीज किंवा एखादा दवाखाना आमच्या संस्थेतर्फे चालवला जातो. गेली 10 वर्षापासून तो आहे. आणि तिथल्या लोकांसाठी एक मेडिकल ट्रस्ट असा आम्ही तयार केला आहे की ज्यातून त्यासाठी त्यांना ज्या काही औषध पाणी किंवा त्यांच्या लागणाऱ्या काही टेस्ट डायग्नॉस्टिक प्रोसिजर्स याच्यासाठी त्यांनाच अर्थसहाय्य पुरवलं जातं. कोविडमध्ये आत्ता ज्या मुलांनी आपले पालक दुर्दैवाने गमावलेत त्या मुलांसाठी आत्ता बालदिनाच्या औचित्याने आम्ही त्यांना शैक्षणिक साहित्य आणि आर्थिक मदतही पुरवली आणि हा पुढेही पुरवू. असे बरेच उपक्रम संस्था हाती घेते आहे. मेडिकल कॅम्प्स असतील तेही आत्ता आमच्या संस्थेतर्फे घेतले जातात, ते पुढेही कंटिन्यू होतील. देवाकडे हीच प्रार्थना आहे की पुढच्या येणाऱ्या सगळ्या वर्षांमध्ये संस्थेने जास्तीत जास्त लोकांपर्यंत संस्था पोचावी अशी आम्हाला शक्ती, बुद्धी आणि सहाय्य करावं, हीच देवाकडे प्रार्थना आहे. धन्यवाद. साधारणपणे 17 मुलं आता कोविडनी ज्यांना फटका दिलेला आहे अशी 17 मुलं तुमच्याकडे शिक्षण घेत आहेत, ज्यांचं शिक्षण उत्तमरित्या चालू आहे आणि कुठेही खंड पडणार नाही याची जबाबदारी निरामे यांनी घेतलेली आहे. आजची आपली मुलाखत जे कोणी पाहत असतील, ज्यांच्या मनात एखादी रक्कम असेल की अरे मला अशी रक्कम खर्च करायची आहे पण नक्की कुठे खर्च करू माहित नाही, तर निरामय संस्थेचे डिटेल्स सगळे आपल्याला आपल्या मुलाखतीच्या शेवटी येणार आहेत. तुमची खरंच अशी काही इच्छा असेल तर तुम्ही डायरेक्टली निरामय या संस्थेशी संपर्क साधा आणि तुम्हाला जी रक्कम वाटते आहे ती तुम्ही त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवू शकता. बर्वाला काही सहभाग घ्यायचा असेल तर बर्वा त्यांच्या पर्सनल माध्यमातून हा सहभाग नक्की घेईल. वंदनाताई, प्लॅन्स तर भरपूर आहेत पण शत्रू एक भरपूर उभे राहत आहेत. जसं कोविड हा मध्येच येऊन उभा राहिलेला शत्रू होता, ज्यांनी फटका दिला, काहीतरी वेगळं पुन्हा करावं लागलं. तसं भविष्यात अजून काही वेगळं करायचं मनात आहे का? आहे. जीवन शिक्षण कौशल्य वर्गाची व्याप्ती वाढायला हवी आहे असं मनापासून वाटतंय. पण आमच्याकडे फक्त 14 मुलींनाच आम्ही मुलगे मुली दोन्ही मिळून सुद्धा अकोमोडेट करू शकतो. तर एक फ्युचर प्लॅन असा आहे की खेड्यांमध्ये प्रत्यक्षात जाऊन शाळांशी संपर्क साधून 2 दिवसाचा कंडेन्स्ड कोर्स करायचा त्याचा. म्हणजे हे प्रॅक्टिकलचं ट्रेनिंग नाही द्यायचं, मुलाखती एखाद्याच घ्यायची, असं करून जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचायचं. महिन्यातून एक शाळा 6 महिने तरी, कारण पुन्हा पावसाळ्यात आम्हाला सगळीकडे पोहोचणं खूप अवघड असतं. पण एक 5 शाळा तरी दरवर्षी आता इथून पुढे जीवन शिक्षणचा शॉर्ट कोर्स करून करायची. आम्ही तिथे रिसोर्स पर्सन जाऊ, तिथेच राहू, मुलं पण एक रात्र आमच्या बरोबर राहतील अशी गावातली जागा ग्रामपंचायतीला किंवा शाळेला सांगून घ्यायची. आणि तिथे 9वीच्या पूर्ण वर्गाला, मग तिथे 25 मुलं असू देत, 30 मुलं असू देत, जेवढे येऊ इच्छितात त्या मुलांसाठी हा वर्ग घ्यायचा असं एक ठरवलेलं आहे. नंतर आजाराबाबत आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की कोलगावमध्ये दवाखाना आणि त्याची औषधं वाटणं याची गरज आता बऱ्यापैकी कमी झाली आणि गावात स्पेशालिस्ट पण खूप आले, तर लोकांचा त्यांच्याकडे पण कल असतो. मग आम्ही आता असं ठरवतोय की जे विशिष्ट आजार आहेत, उदाहरणार्थ डायबिटीस, ब्लड प्रेशर, कार्डियक, संधिवात आणि महिलांचे आजार विशेष करून या वर्षीच्या प्लॅन मध्ये आमच्या आहे किंवा येत्या 1-2 वर्षाच्या प्लॅन मध्ये आहे की याबद्दल आरोग्य संवाद सुरू करायचा आणि तज्ञ डॉक्टरांना, आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टरांना बोलवून ॲलोपॅथीला पर्याय म्हणून आयुर्वेद काय देऊ शकतं, आहारात काय बदल केले तर फरक पडेल आणि व्यायाम केला तर काय फरक पडेल, अशी समांतर जीवनशैली वापरून तुमच्या आजारातून तुम्ही लवकर बरे होऊ शकता का, जास्त काळ चांगले टिकू शकता का, याबद्दलचं मार्गदर्शन करायचं. त्याचे 2 शिबिरं घ्यायची. समजा 1 फेब्रुवारीत घेतलं तर फॉलोअप शिबिर मे मध्ये घ्यायचं. असा एक उपक्रम आरोग्य संवादचा सुरू करण्याचा एक संस्थेचा मानस आहे. आणि लिंग समभावाबद्दल पण खूप काम करायला हवंय असं मला खूप मनापासून वाटतं. मुळातच पॅट्रियार्की आपल्याकडे इतकी आहे, त्यात शहरात जरा तरी बदललंय, पण खेड्यात अजून बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन तसाच आहे. तू घरात आहेस, तुला काय झालं हे करायला, तुला काय झालं ते करायला, आणि असंच करायचं नाही, तसंच करायचं नाही, कुंकू लावलंच पाहिजे, मंगळसूत्र घातलंच पाहिजे, नवरा गेला तर ते लावायचंच नाही, हे जे सगळं काय आहे या सगळ्यात कुठेतरी बदल व्हायला हवा. आणि त्याला पुरुषाची साथ हवी घरातल्या, तर पुरुषांची मानसिकता बदलायला हवी. मुलांनी आणि घरातल्या पुरुषांनी पण घरकामात सहभागी व्हायला हवं.
यासाठी पण काही शाळांमध्ये जाऊन वर्कशॉप्स घ्यायची. हरीश सदानी आता लोकसत्ताला गेलं वर्षभर ज्योतिबांचे लेख नावाचे एक आर्टिकल लिहित आहेत. त्याच्यात त्यांनी बऱ्याच अशा वेगळं काम करणाऱ्या मुलांच्या ओळखी मुलाखती दिल्या होत्या. तर त्यातल्या काही लोकांशी मी संपर्क साधून आहे. तर ते लिंग समभावावरचं पण काम सुरू करावं असा एक भविष्यातला प्लॅन आहे. या तुमच्या कामाला बर्वाकडून खरंच मनपूर्वक शुभेच्छा, कारण गरजच आहे अशा पद्धतीच्या कामाची. आजची मुलाखत जे कोणी बघत असतील आणि ज्यांच्याकडे या विषयातली तज्ञता असेल त्यांना निरामयशी जर संपर्क साधायचा असेल तर तुम्ही खरंच डायरेक्टली संपर्क साधू शकता, कारण त्यांचे भविष्यातले जे काही प्लॅन्स आहेत याच्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या तज्ञ व्यक्तींची मदत लागणार आहे हे नक्की. याच्यामध्ये खरंच तुम्हाला काही जर मदत करता येणार असेल तर जरूर तुम्ही निरामयपर्यंत पोहोचू शकता. आज तुम्ही या निरामय भवनात आलात. आत्ता ही सगळी लोक बोलली तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की या महामारीच्या दुःखानं स्पर्श केला नाही असं जवळपास एकही घर नाहीये. सगळ्या आर्थिक स्तरातल्या लोकांना या दुःखाचा स्पर्श झालाय. त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल आता की तुम्ही एकटे नाही आहात. या दुःखात अनेक जण आहेत आणि या दुःखातून उभं राहणारेही अनेक जण आहेत. निरामय तुमच्या मदतीला आहात. तुम्ही अजिबात एकटे नाही आहात. तुमच्या लाडक्या माणसांनी, पालकांनी जी तुमच्याबद्दल स्वप्न बघितली की तुम्ही मोठे व्हाल, शिकाल, त्यातला एक थोडासा भाग निरामय उचलणार आहे. निरामय तुम्हाला केवळ आर्थिक मदत करणार आहे अशा अर्थाचं ते काही नाही आहे. तुम्ही केवळ याचक नाही आहात. ही देवाणघेवाण आहे. आम्ही तुम्हाला थोडी मदत करू, तुमच्याकडून आम्ही थोडं शिकू की जिद्दीने कसं उभं राहायचं, कसा सामना करायचा, आणि आपल्या वडिलांनी, आईनी जे आपल्यासाठी स्वप्न बघितलं होतं ते कसं पूर्ण करायचं. तुमचं उदाहरण आम्ही भविष्यात कुणाला तरी देऊ, त्यातून त्या माणसाला उभारी मिळेल आणि त्याला पुढे त्याचा फायदा होईल. असं सगळं आपण हे परस्परांशी संबंध ठेवून देवाणघेवाण करणार आहोत. वंदनाताई, तुम्ही आज आमच्या इथे आलात, तुमच्या संस्थेबद्दल माहिती दिलीत, काही कामांबद्दल अशा सांगितलं की जे वेगळ्या फील्ड मधले आहेत पण ज्याच्यामध्ये तुम्ही खूप काही वेगळं काम करता आहात. तर या सगळ्या उपक्रमांसाठी तुम्हाला एकतर मनपूर्वक शुभेच्छा. नंतर बर्वाला जर ह्याच्यामध्ये काही मदत करणं पॉसिबल असेल तर आम्ही जरूर प्रयत्न करू तुमच्यासाठी मदतीचा हात उभा करून देण्यासाठी. तुम्ही आज आमच्या इथे आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, याबद्दलची सगळी माहिती दिली त्याबद्दल खरंच मनपूर्वक धन्यवाद. आणि मी पण बर्वाचे खूप खूप आभार मानते. काही संबंध नव्हता, मला बर्वा काय माहित पण नव्हतं आणि तुम्ही माझ्याशी संपर्क करून एवढी संधी मला सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची दिलीत. माझी मुलं त्यामुळे रिप्रेझेंट झाली. या सगळ्याचा मला खूप आनंद आहे. धन्यवाद. मला जरूर याच्यामध्ये हे सांगावंसं वाटेल की बर्वाचे काही वेलविशर्स असे आहेत की जे रेग्युलर प्रोग्राम तर पाहत असतातच, पण अशा समाजात काम करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत जिथे खरंच आम्ही पोहोचू शकत नाही आहोत, कारण बर्वाचा आणि सावंतवाडीचा तसा खरंच खूप कमी संबंध आहे. पण श्वेता बर्वे, मला नाव जरूर घ्यावंसं वाटेल, अत्यंत इंटिरियर मध्ये राहणारी पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातलीच मुलगी आहे जी रेग्युलर आपले कार्यक्रम पाहते. हिनी वंदनाताईंचं नाव आमच्यापर्यंत आणलं, त्यांच्या संस्थेचं काम आमच्यापर्यंत आणलं. त्यासाठी श्वेता बर्वे तळकट या छोट्या गावातून आलेली ही मुलगी आहे, पण तिचा अत्यंत आम्ही मनपूर्वक आभार मानतो की तू असं काम आमच्यापर्यंत आणलंस की जे आम्हाला लोकांच्याकडे पुढे नेता येत आहे. सो श्वेता, थँक्यू फॉर दॅट. आणि वंदनाताई, खरंच मनपूर्वक आभार, तुम्ही आज आमच्या इथे आलात.